Hello students, this is the fourth lecture of compulsory English for TYBA, and today I will be talking about communication skills, verbal and non-verbal communications. So verbal communication, refers to spoken and written communication. Whatever you speak, whatever you write, whatever you read, all these belong to verbal communication. ज्याला आपण शाब्दिक संभाषण किंवा शाब्दिक देवाणघेवाण ज्याला आपण म्हणूया, जे आपण बोलतो, शब्द आहेत, भाषा आहे, जे आपण लिहितो किंवा जे आपण वाचतो, ज्याच्यामध्ये शब्दांचा, वाक्यांचा, भाषेचा संबंध येतो, त्याला आपण काय म्हणतो? व्हर्बल कम्युनिकेशन, शाब्दिक दळणवळण किंवा शाब्दिक देवाणघेवाण. आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. दिस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन signifies the body language that includes postures, gestures and facial expressions. अशाब्दिक संभाषणामध्ये आपली बॉडी लँग्वेज, देहबोली, शब्द नाहीयेत, भाषा, ॲक्च्युअल भाषा नाहीये, नो लँग्वेज, आणि अशा देहबोलीमध्ये, बॉडी लँग्वेजमध्ये समावेश होतो तो पोस्चर्स, म्हणजे आपल्या शरीराची स्थिती, जेस्चर्स म्हणजे आपले हावभाव, हातवारे, आपला आय कॉन्टॅक्ट, आपली नजर, आणि फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावरील आपले अभिव्यक्ती करणारे घटक. So verbal communication can be divided into two main types: formal and informal communication. The way you speak to your siblings or friends is an example of informal communication. But your communication with your teacher or employer is an example of formal communication. I'm talking about communication, and especially about verbal communication. व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये शाब्दिक संभाषणाचा जो प्रकार आहे, त्याचे दोन मेन टाइप्स आहेत: फॉर्मल अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल म्हणजे औपचारिक, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. बघा, द वे यू स्पीक टू युअर सिबलिंग्स, तुमच्या घरामधले जे भावंड असतात, बहीण असेल, भाऊ असेल, चुलत निलत भाऊ बहीण असतील किंवा फ्रेंड्स असतील, यांच्याबद्दल आपण ज्या पद्धतीने बोलतो, यांच्या बरोबर आपण जी लँग्वेज वापरतो किंवा ज्या पद्धतीने आपण अतिशय जवळीकता बाळगून बोलतो, त्याला म्हणायचंय इनफॉर्मल कम्युनिकेशन. आणि युअर कम्युनिकेशन विथ युअर टीचर ऑर एम्प्लॉयर, तुम्ही जेव्हा तुमच्या टीचरशी बोलता किंवा तुमच्या एम्प्लॉयरशी बोलतात, एखाद्या कंपनीच्या नोकरीला असणाऱ्या मालकाबद्दल तुम्ही बोलता, तर ते एक्झाम्पल आहे फॉर्मल कम्युनिकेशन. सो व्हर्बल कम्युनिकेशन कॅन बी फॉर्मल ऑर इनफॉर्मल. इट डिपेंड्स ऑन मेनी थिंग्स. It depends on the relationships between the two people, or it also depends on the person in front of you. So this is two types of communication. Now there are again two types of communication: one-way communication and two-way communication. These are another two types of communication. So the act of reading a book is the best example of one-way communication. One-way communication. You are talking alone. Nobody is listening to me. At that time,
we can say that this is one-way communication. Or when you read the book, the writer is not in front of you. You are the reader, and the writer is the speaker, no doubt, but the speaker is not present before you. That is the act of reading a book, is the best example of one-way communication. And when two people are present there and they are talking with one another, that is what we call example of two-way communication. Now let us turn towards the components of non-verbal communication. Kinesics. अशाब्दिक संभाषणाचे घटक आपण पाहतोय. त्यातलं जे पहिलं आहे ना, कायनेसिक्स. तर व्हॉट इज कायनेसिक्स? कायनेसिक्स इन्व्हॉल्व्स जेस्चर्स, पोश्चर्स, फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज. याच्यामध्ये आपले जे हावभाव आहेत, आपल्या शरीराची स्थिती, आपण कुठं बसलो आहोत, कसे बसलेले आहोत. बघा, वर्गात बसतो आणि घरात बसतो, बसण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जसं तुमच्या घरामध्ये बसतात, ज्या अवस्थेमध्ये बसतात, तसं तुम्ही वर्गात नाही बसू शकत. त्याला आपण पोश्चर्स म्हणायचं. फेशियल एक्सप्रेशन, बोलताना तुमच्या तोंडावरती वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव ऑटोमॅटिक येतात आणि ते हावभाव खरं बोलतात. तुमचे डोळे मिचकवणं असेल, नाक मुरडणं असेल, हे फेशियल एक्सप्रेशन मध्ये मोडतं. यालाच आपण काय म्हणतो, बॉडी लँग्वेज. आता उदाहरण बघा, सेकिंग अ फिस्ट टू शो अँगर. अशी मूठ दाबली आणि अशी वर उचलली, याची समोर केली की त्याच्यातून तुमचा राग दिसतो. किंवा नॉडिंग वन्स हेड शोज एग्रीमेंट. आपण मान अशी थोडीशी खालीवर करतो, तर त्याचा अर्थ यू ॲग्री विथ what another person says. So postures reflect your body position. पोश्चर बद्दल आता आपण बोलतोय. पोश्चर्स मध्ये तुमच्या शरीराची स्थिती रिफ्लेक्ट होते. इट रिफ्लेक्ट्स युअर स्टेट ऑफ माइंड ऑर ॲटिट्यूड. उदाहरणार्थ, आपण कसे बसलेलो आहोत याच्यावरनं आपल्या मानसिक स्थितीचं दर्शन होतं, किंवा तुमचा ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन लोकांना कळतो समोरच्या. किंवा अ स्ट्रेट अँड इरेक्ट पोस्चर कन्व्हेज युअर कॉन्फिडन्स. एकदम असं खुर्चीमध्ये ताट बसलेले आहात आणि एकदम नजरेला नजर लावून तुम्ही बघता आहात, तर तुमचा त्याच्यातून कॉन्फिडन्स दिसतो. ड्रुपिंग सोल्जर्स, किंवा असे खांदे एकदम असे लूज सोडलेले आहेत, अँड प्रोट्रुडिंग स्टमक, आणि पोट असं मध्ये घेतलेलं आहे, सो द डिस्करेज्ड or worn out or tired person. लगेच दिसतं की यू आर टायर्ड, तुम्ही थकलेले आहात किंवा तुम्ही नाउमेद झालेले आहात. सो सी दिस, दॅट इज अ व्हेरी बिग स्टडी अबाउट non-verbal communication including kinesics. Then the next is proxemics. What is proxemics? This refers to the distance that we keep from others ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस. जेव्हा आपल्यामध्ये आणि इतर व्यक्तींच्या मध्ये संभाषण प्रक्रिया चालू असते, त्यावेळेस तुम्ही आणि दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये किती अंतर आहे, त्या अंतराला आपण काय म्हणूया, प्रॉक्सिमिक्स. सो अँथ्रोपोलॉजिस्ट एडवर्ड टी हॉल categorized 4 zones in which social interaction takes place. So very interesting. मानव वंशशास्त्रज्ञ, अँथ्रोपोलॉजिस्ट, मानव वंशशास्त्रज्ञ एडवर्ड टी हॉल यांनी सामाजिक आंतरप्रक्रिया कशा घडतात याचे 4 झोन पाडलेले आहेत. मला वाटतं ह्या गोष्टींवरनं तुम्हाला कळेल की व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज प्रॉक्सिमिक्स. आता बघा, इंटिमेट. सो कम्युनिकेशन अमॉंग फॅमिली मेंबर्स. आपण आपल्या कुटुंबातल्या
लोकांच्या बरोबर ज्या पद्धतीचं अंतर ठेवून बोलतो ते इंटिमेट असतं. अगदी आपण शरीराला शरीर लावून एकमेकाचे हात पिरगळून एकमेकावर ओरडतो, दॅट इज व्हॉट वी कॉल इंटिमेट अँड प्रॉक्सिमिक्स. म्हणजे अंतर तुम्ही काही ठेवत नाही. एवढंच नाही तर तुम्ही एकमेकाच्या मागे पळतात पण आरडाओरडा करत. दॅट इज व्हॉट वी कॉल इंटिमेट. देन पर्सनल, टॉकिंग विथ फ्रेंड्स प्रायव्हेटली. मित्रांच्या बरोबर एकदम असं खाजगीमध्ये बोलणं, याला आपण काय म्हणतो पर्सनल. ते अंतर बरचसं जवळच असतं. सोशलमध्ये विथ फेलो वर्कर्स अँड स्ट्रेंजर्स. पण तुम्ही त्याच वेळेस जेव्हा कॉलेजला येतात, तुमचे क्लासमेट असतात, तुमचे टीचर्स असतात, त्यांच्याशी बोलताना आपण अंतर ठेवून बोलतो. ते सोशल डिस्टन्स आहे. आणि ते शेवटचं आहे पब्लिक. कम्युनिकेशन इन द क्लासरूम ऑर स्पीचेस बिफोर अ ग्रुप. द वे आय टॉक इन द क्लासरूम. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बरंचसं अंतर असतं ना. म्हणजे आय कॅनॉट कम व्हेरी क्लोज टू यू अँड सिट ऑन युअर बेंच अँड टॉक विथ यू. असं तर काही होणार नाही ना, का मी वर्गामध्ये एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या शेजारी बेंचवरती जाऊन बसतोय आणि शिकवतोय. दॅट नॉट पॉसिबल. सो द स्टेज इज restricted place for us and we talk from the stage. The next is chronemics. What is chronemics? It deals with time. टाइमचा संबंध आहे क्रोनेमिक्सशी. अ पर्सन गिविंग अ व्हिजिटर अन अपॉइंटमेंट. एखाद्या व्यक्तीच्या भेटीसाठी किती वेळ देते, दॅट इज क्रोनेमिक्स. अ लॉंग इंटरॅक्टिव्ह सेशन. कधी कधी अर्धा तास, कधी कधी 1 तास बोललं जातं. दॅट इज व्हेरी लॉंग इंटरॅक्टिव्ह सेशन. सो ऑल दिस शो द पर्सन्स इंटरेस्ट इन द टॉपिक अँड रिस्पेक्ट फॉर द विजिटर. ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? बोलणाऱ्या व्यक्तीला ज्याच्याशी बोलायचं आहे, ज्या विषयावरती बोलायचं आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट आणि त्या व्यक्तीबद्दलचा आदर. आपण किती वेळ बोलतो त्या व्यक्तीशी, त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. देन पॅरालँग्वेज. So it deals with the vocal qualities such as volume, pitch, rate, pronunciation, stress and intonation patterns. पॅरालँग्वेज म्हणजे निम भाषा, निम्मी भाषा. म्हणजे भाषा तिला म्हणायचं की नाही हा प्रश्न आहे. आपला आवाज नुसता करणं ही पॅरालँग्वेजमध्ये आहे. किंवा बऱ्याच शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना बोलताना मध्ये मध्ये असं म्हणावं लागतं. मी आता एक गोष्ट तुम्हाला दॅट इज व्हॉल्यूम ऑर पीच. आणि एवढंच नाही तर बोलताना कधी आपण वरच्या पातळीवरती बोलतो, कधी आपण एकदम लहान म्हणजे कमी आवाजामध्ये बोलतो. तो फॉल राईज अँड फॉल ऑफ साऊंड, पीच रेट, कोणत्या रेटने बोलतो, उच्चार, त्याच्यानंतर स्ट्रेस अँड इंटोनेशन, शब्दांच्या वर दिला जाणारा भर. सो द क्वालिटी ऑफ द व्हॉइस डिटरमाइन द इफेक्टिव्हनेस ऑफ द मेसेज. आपल्या आवाजाची गुणवत्ता, आपण जे काही बोलतो, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून जो संदेश आपण देण्याचा प्रयत्न करतो, त्याची परिणामकारकता ही आपल्या आवाजावरती अवलंबून असते. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतोय की मोठ्या आवाजामध्ये बोला, स्पष्ट बोला, अडखळू नका. ज्या काही बोलण्यातल्या थोड्याफार आपल्या वाईट सवयी असतात त्या कमी करा. उगाच वेगळे आवाज काढण्याच्या सवयीबद्दल मी बोलतोय. The last is very important, the appearance. So appearance reflects personality. Appearance मधून आपण कसं स्वतःला ठेवतो, त्यातून आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होत असतं. सो अपीअरन्स पुट्स द रिसिव्हर इन अ रिसेप्टिव्ह ऑर अ हॉस्टाईल मूड. आपण जेवढे चांगले दिसू
त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचा मूड त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि आपल्या जवळ लोकांनी यावंसं वाटतं आणि लोकांना आपल्याशी बोलावं वाटतं. त्याला आपण रिसेप्टिव्ह असं म्हणूया. सो इट फॉर्म द फर्स्ट इम्प्रेशन इन द माइंड्स ऑफ द ऑडियन्स. अगदी तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्या ऑडियन्सवरती आपलं इम्प्रेशन त्या ठिकाणी होत असतं. आता अपीअरन्सचे अनेक प्रकार आहेत, फार मोठा विषय आहे हा. बट सर्टन ड्रेस कोड्स हॅव बीन इस्टॅब्लिश्ड फॉर फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑकेजन्स. साधी गोष्ट आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कोड्स आहेत. उदाहरणार्थ आपण एखादा पोलीस बघितला, त्याच्या अंगावरचा तो सगळा ड्रेस बघितला की आपण लगेच रेस्ट्रिक्ट होतो किंवा आपण थोडंसं वचकतो. तीच गोष्ट तुमचा युनिफॉर्म आहे कॉलेजचा. कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये असताना काही बंधनं येतात की नाही, सगळ्यांना माहिती आहे की आय एम द स्टुडंट नाव. तर आपण त्या काही गोष्टी आपण वागवताना किंवा वागताना सांभाळतो. नाउ देअर आर सम टिप्स फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. पहिली महत्वाची टिप्स आहे यूज ऑफ करेक्ट लँग्वेज सुटेबल फॉर द मेसेज. चॉईस ऑफ वर्ड्स केअरफुली. पहिली महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा करेक्ट लँग्वेजचा वापर करा. शुद्ध बोला. यू स्पीक आयदर इन मराठी ऑर इन इंग्लिश. म्हणजे मला सांगायला वाईट वाटतं की तुम्ही मराठी सुद्धा नीट बोलत नाहीत. अत्यंत गावठी मराठी तुम्ही बोलता. त्याचं लगेच इम्प्रेशन डाऊन होतं ना तुमचं. हळू बोला, विचार करून बोला, शुद्ध बोला. चॉईस ऑफ वर्ड्स केअरफुली. शब्द काळजीपूर्वक निवडून वापरा. साधी गोष्ट आहे का मी कॉलेजला आलोय असं म्हणण्याऐवजी मी कॉलेजला आलो आहे. दॅट इज द करेक्ट लँग्वेज ऑफ मराठी. तो कुठं गेला. व्हॉट इज दिस कुठं. तो कोठे गेला. I think that now you need to study Marathi properly. So don't make grammatical and spelling mistakes. दुसरा पॉइंट आहे बोलताना ग्रामॅटिकल आणि स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. इवन रायटिंग करताना सुद्धा हे ऍप्लिकेबल आहे. कारण बोलताना तर स्पेलिंगचा काही संबंध येत नाही. बोलताना उच्चार असतात. When you write at that time, don't make the mistake of spelling and don't make the mistake of grammar when you talk. जेव्हा आपण बोलतो तेव्हा व्याकरणाची चूक करू नका. जेव्हा आपण बोलतो शब्दांचे उच्चार चुकीचे करू नका. That is what you needed to develop language skills. भाषेचे कौशल्य डेव्हलप तुम्हाला करायचे. रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड speaking. Then use language and register appropriately in written communication. Use language and register appropriately in written communication. Learn various formats, styles and conventions of writing. When you write, जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा स्टँडर्ड लँग्वेज वापरा. योग्य भाषा वापरा. वेगवेगळ्या प्रकारचे पत्र लेखनाचे फॉर्मॅट्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्व्हेन्शन्स आहेत. त्यांचा वापर नीट करा. द मेसेज मस्ट बी एनकोडेड इफेक्टिव्हली. सो बी क्लिअर अबाउट द पर्पज अँड कंटेंट ऑफ द मेसेज. तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो आपण भाषेच्या माध्यमातून देतो आणि आपण जी भाषा वापरणार आहोत ती भाषा व्यवस्थित सांकेतिक करा. एनकोड करा म्हणजे काय करा. सांकेतिक करा. योग्य भाषेचा वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जो हेतू आहे तो स्पष्ट असला पाहिजे आणि संदेशाचा जो विषयांश आहे तो सुद्धा क्लिअर असला पाहिजे. देन मेक कम्युनिकेशन गोल ओरिएंटेड. तुम्ही जे कम्युनिकेशन करणार आहात तो कुठल्या तरी गोलने, कुठलं तरी ध्येय, कुठलं तरी उद्दिष्ट आहे हे डोळ्यासमोर ठेवा. देन बी अन इफेक्टिव्ह लिस्नर.
इंटरप्रिट द मेसेज इफेक्टिव्हली. एक तुम्हाला चांगला प्रभावी श्रावक लिस्नर बनायचं आहे. कंटिन्युअस तुम्हाला एकट्यालाच बोलायचं नाहीये. तुम्ही सध्या जे करत आहात, तुम्ही माझं ऐकत आहात, चांगल्या प्रकारे ऐकायला शिका. लक्ष केंद्रित करून ऐका. दॅट इज व्हॉट वी कॉल इफेक्टिव्ह लिस्नर. आणि मी जे काय बोलतोय त्याचा अर्थ लावा. इंटरप्रिट द मेसेज इफेक्टिव्हली. आय एम नॉट टॉकिंग व्हेरी हार्ड. आय एम युजिंग व्हेरी सिम्पल English. So verbal expressions should be followed by appropriate non-verbal codes, because non-verbal cues speak louder than words. Action speaks louder than words, I may say. जेव्हा तुम्ही शब्दांचा वापर करून बोलतात, अभिव्यक्त होतात, तर त्या बोलल्या जाणाऱ्या शब्दांना योग्य अभाषिक संकेतांची जोड द्या. कारण समजा एखादं वाक्य तुम्ही बोललात, काय बोललात हे जर समोरच्याला नाही कळलं, परंतु तुम्ही बोलताना हातवारे केले किंवा खाणाखुणा केल्या किंवा चेहऱ्यावरती ते सगळं दाखवलं, तर ते ऑटोमॅटिक जास्त समोरच्याला कळतं. आणि म्हणून नॉन व्हर्बल क्यूज स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. सो दीज क्यूज इन्क्लूड अपीअरन्स. मी आताच बोललो, याच्यामध्ये अपीअरन्स असतं, फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, जेस्चर्स आहेत, पोश्चर्स आहेत, आय कॉन्टॅक्ट आहे, आपलं दिसणं, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपले हातवारे, आपली उभं राहण्याची बसण्याची स्थिती आणि आपली नजरेला नजर लावण्याची पद्धत. So make use of intonation, tones, right pronunciation, pitch and the proxemics. मी तुम्हाला ते सांगितलं. बोलताना एका लयमध्ये बोलू नका. भाषेमध्ये चढ उतार असला पाहिजे. इंटोनेशन्स, आपले टोन्स, योग्य उच्चार करा, आवाजामध्ये चढ उतार ठेवा. अशा प्रकारचे हे सगळे प्रॉक्सिमिक्स एलिमेंट जे आहेत त्यांचा वापर करा. देन अवॉइड फिजिकल बॅरियर्स लाईक नॉईज, डिस्टन्स, physical discomfort and environmental conditions. बोलताना तुम्हाला हे सगळे भौतिक अडथळे दूर ठेवायचे. आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतील तर बोलू नका. एकदम गोंगाटामध्ये बोलण्यात मजा नाही. शांत वातावरण पाहिजे. डिस्टन्स ठेवा बोलताना. फिजिकल डिस्कम्फर्ट, उगाच शारीरिक त्रास होईल असं उभं राहू नका किंवा बसू नका. अँड सम इन्व्हायरमेंटल कंडिशन्स, पर्यावरणाच्या काही स्थिती असतात त्यांचंही ह्या गोष्टी सगळ्या टाळा. सो द रिसिव्हर मे नॉट बी एबल टू लिसन. तुम्ही ओरडू नका. समोरच्याला ऐकायलाच येत नसेल अशा परिस्थितीमध्ये बोलण्यात मजा नाहीये. अँड अंडरस्टँड द मेसेज ड्यू टू दिस, कारण रिसिव्हरला ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे नीट ऐकायला येणार नाही आणि तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते समजणार नाही. Then develop interpersonal skills and positive attitude. थोडेसे इंटरपर्सनल स्किल्स डेव्हलप करा. आंतर व्यक्तीमध्ये जे स्किल असतात ते जरा डेव्हलप करा आणि थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अवॉइड फिअर, भीती. बोलताना भीती जी असते ती जरा बाजूला ठेवा. अँझायटी, चिंता असतात, शायनेस, लाजाळूपणा असतो, कॉम्प्लेक्सेस, काही गुंतागुंतीच्या गोष्टी असतात, काही पर्सनल प्रेजुडायसिस, काही वैयक्तिक पूर्वग्रह असतात. सो लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, बोलताना आपल्याला आत्मविश्वास नसतो, त्याच्यामुळे आपली फ फ होते. सो अवॉइड क्लास कॉन्फ्लिक्ट्स, कास्ट डिवाइड्स अँड क्रॉस कल्चरल डिफरन्सेस. बोलताना बऱ्याचदा क्लास कॉन्फ्लिक्ट्स, वर्ग संघर्ष होतो, तो आपल्या गटाचा नाही, मला त्याशी बोलायचं नाही, किंवा कास्ट डिवाइड्स, तो वेगळ्या जातीचा आहे, मी वेगळ्या जातीचा आहे, किंवा क्रॉस कल्चरल डिफरन्सेस, मी साऊथ इंडियन वाल्याशी बोलणार नाही किंवा असं. अँड निगेटिव्ह सोशिओ कल्चरल कोड्स अँड कंडक्ट्स. सो यू हॅव टू अवॉइड ऑल दीज थिंग्स. नकारात्मक काही सामाजिक आणि सांस्कृतिक संकेत असतात ते आपण टाळले पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.